भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं। आता याच्यात आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे। तर मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि अशी उभी चिरून घेतली आहे। आता ही भेंडी कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची। सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मी इथे मिनिटभर या तेलामध्ये भेंडी परतून घेतली। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी आपल्याला पूर्णपणे या तेलातच शिजवून घ्यायची। तर मी भेंडी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवते, तुम्ही नसाल ठेवत तर काही हरकत नाही। आता झाकण ठेवल्यानंतर साधारण 5 मिनिटांनी मी ही भेंडी पुन्हा परतून घेतली। अधूनमधून ही भेंडी अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल। तर आता भेंडी छान शिजलेली आहे, मी हे बाजूला काढून घेते। आता आपण भाजीला फोडणी बनवून घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली। आता हे सगळं मिनिटभर या तेलात परतून घेतलं। त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय। हा कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। मी ही भेंडी काढल्यानंतर ही कढई तशीच पुन्हा वापरली। तुम्ही हवं तर ही घासून सुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा ही भाजीला फोडणी तुम्ही इथे करू शकतात। तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकून घेतल्या आहेत। आता मिरच्या सुद्धा मिनिटभर या तेलात परतून घेऊ। आता मिरच्या परतून झाल्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा, म्हणजे एक छोटा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला। हा टोमॅटो सुद्धा या तेलात परतून घेऊ। आता हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला। आमचूर पावडर आणि किचन किंग मसाल्यामुळे ही भाजी छान चटपटीत अशी लागते। आता मसाले परतून झाले की त्यानंतर शिजवून घेतलेली भेंडी याच्यात टाकायची आणि ही भेंडी आता पुन्हा छान परतून घ्यायची। आता ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करायची। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं। मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतून घेऊ। भेंडी शिजल्यानंतर ही भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटाच्या आत भाजी तयार होते। 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं हे छान परतून घेतलं आणि आता अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी इथे तयार आहे। थोडीशा वेगळ्या पद्धतीची पण चटपटीत आणि छान झणझणीत अशा चवीची ही भेंडीची भाजी इथे तयार आहे। मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलाय। हा थोडासा जाडसर असा कूट आहे। त्यानंतर याच्यात 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय। पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचंय। 1 चमचा तीळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय, पाव चमचा हळद टाकून घेतली आहे, अर्धा ते 1 चमचा काश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे 2 काप करून मी इथे टाकून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, वाटण इथे तयार झालं आहे। आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ सुरुवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल। मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते। हे पहा, आता हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे, याला छान तेल सुटलं आहे। आता आपले हे वाटण तयार झालं आहे। आता इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढ्या भेंडी घेतलेल्या आहेत आणि त्या अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत, जेणेकरून त्याच्यात आपण मसाला भरू शकू। मोठी भेंडी असेल तर भेंडीचे 2 काप करायचे आणि छोटी असेल तर एकच राहू दिली तरी चालेल। त्यानंतर या भेंडीमध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे किंवा जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण याच्यात अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। हे पहा, मी इथे आता सगळ्या भेंडींमध्ये हे वाटण भरून घेते। हे वाटण भेंडीमध्ये भरायला थोडासा वेळ लागतो, पण ही भेंडीची भाजी चवीला खूप छान अशी लागते, त्यामुळे कधीतरी बनवायला खरंच हे खूप छान असं ऑप्शन आहे। तर हे पहा, या सगळ्या भेंडी मी इथे भरून घेतलेल्या आहेत। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं। या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलंय।
जिरा आपण वाटणात पण टाकलं होतं, त्यामुळे आता इथे थोडं कमी जिरं टाकलंय. जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपण ज्या भेंडी भरून घेतलेल्या होत्या त्या या तेलामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. पण या तेलात या भेंडी ठेवताना मसाल्याचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने येईल अशा प्रकारे ठेवायच्या. अशी एखादी पसरट कढई असेल किंवा पसरट पॅन असेल तर तो तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात. शक्यतोवर जाड बुडाचं भांडं वापरा. आता या सगळ्या भेंडी मी इथे या कढईमध्ये ठेवून घेतल्या आहेत. आता कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं मंद गॅसवरती ह्या भेंडी शिजवून घ्यायच्या. हे पहा, 5 मिनिटानंतर आपल्या भेंडी आता जवळपास अर्धवट अशा शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या भेंडी उलटून घेऊ. तर त्यासाठी एखादं उलटणं म्हणा किंवा छोटा चमचा असा पसरट चमचा घ्यायचा, जेणेकरून ह्या भेंडी अगदी सहज परतल्या जातील. आणि दुसरी गोष्ट, याच्या मध्ये जो आपण मसाला भरला आहे तो मसाला बाहेर पडणार नाही. ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने ह्या उलटायच्या. तर हे पहा, मी ह्या अशा परतून घेतल्या आहेत, जेणेकरून मसाल्याचा भाग आता खालच्या दिशेने येईल कढईच्या. आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्यावेळी झाकणावरती थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि आता मध्यम गॅसवरती आपली भेंडी छान शिजू द्यायची. तर साधारण 5-7 मिनिटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे. मी चेक करून पाहिली आहे. जर समजा ही भेंडी आतासुद्धा शिजलेली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून एक 5 मिनटं मंद गॅसवरती ही भेंडी शिजवून घ्या. कारण काही जणांना कमी शिजलेली आवडते तर काहींना जास्त शिजलेली. तर अशा प्रकारे आपली भरली भेंडीची भाजी इथे तयार झाली. हे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी चांगले तडतडले त्यानंतर 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या. आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान परतून झालेला आहे. आता कांदा परतून झाला की याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. तर सगळ्यात आधी पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलाय. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला. तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला सुद्धा इथे वापरू शकतात. आता हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेतले. मसाले छान परतले गेले की त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे. तर एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे टाकून घेतलाय. टोमॅटो आता आपल्याला ह्या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा शिजेल आणि थोडा नरम होईल इथपर्यंत परतायचा. आता कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उभी चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे. ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कोरडी पुसून घेतली आणि त्यानंतर उभी चिरून घेतली. आता ही भेंडी कांदा टोमॅटो सोबत आपल्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे. भेंडी छान परतून झालेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला 4-5 मिनिटं शिजवून घ्यायची मंद गॅसवरती. हे पहा, साधारण 3-4 मिनिटानंतर आपली जी भेंडी आहे ती छान व्यवस्थित शिजलेली आहे. आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ जर आधी टाकलं तर मग भेंडी चिवट होते. त्यामुळे आपल्याला ही भेंडीमध्ये कधीही मीठ टाकताना ती भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचं. आता हाय फ्लेमवरती मी ही भेंडीची भाजी 2-3 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे छान भेंडीची भाजी इथे तयार झाली. एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. त्यात ह्या पद्धतीने उभी चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली. त्यासाठी भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्या पद्धतीने उभी चिरून घ्यायची. आता ही भेंडी या तेलामध्ये आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायची. थोडी परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचे आणि ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय साधारण 5 ते 7 मिनिटानंतर आपली भेंडी इथे छान शिजलेली आहे. आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी पुन्हा एक मोठा चमचा तेल घेतलंय. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची. मी इथे फक्त जिरं वापरलंय. एक तमालपत्र टाकून घेतलंय आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी इथे या तेलात टाकून घेतलाय. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे. तुम्ही बघू शकतायत कांदा परतला जातोय. आता याच्यात
1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे, किंवा मग आलं लसूण ठेचून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता इथे हे सगळं छान परतून झालंय. याच्यात मी अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलंय, किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून इथे ॲड करू शकतो. आणि हे सगळं पुन्हा छान परतून घ्यायचंय. मसाले छान परतले गेले की मग याच्यात आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधनं मी त्याची या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली होती. आता हे टोमॅटोची जी प्युरी आहे ती पूर्णपणे घट्ट होईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर इथे आपला मसाला परतून झालेला आहे. याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटं परतून घेतलंय. आता ह्या स्टेजला याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा ते 1 चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात. त्यानंतर शिजून घेतलेली भेंडी टाकून घेतली आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. अशा पद्धतीने हे 5 ते 10 मिनिटं छान मंद गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे. तर इथे ही आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. यासाठी एका कढईमध्ये मी 2 छोटे चमचे तेल घेतलंय. तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय. जिरं आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचंय. तुम्हाला हवं तर याच्यात मोहरी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ह्या पद्धतीने बारीक चिरून मी या तेलात टाकून घेतल्याय. आता हे अगदी थोडंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा. हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय कांदा आपला इथे छान परतून झालाय. आता याच्यात मी बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली. ही भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती. अगदी व्यवस्थित कोरडी पुसून घेतली होती आणि त्यानंतर चिरून घेतली. आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर मध्यम गॅसवरती ही भेंडी शिजेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय भेंडी आता इथे परतून झालेली आहे. आता याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेला आहे, किंवा चवीप्रमाणे लाल तिखट वापरू शकतात. अगदी पाव चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकून घेतला आहे. थोडीशी आमचूर पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय. आता हे सगळं छान एकजीव करायचंय आणि 5 ते 7 मिनिटं मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाली की सगळ्यात शेवटी याच्यात मीठ टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं. हिंग तुम्ही तेलात सुद्धा टाकू शकता आणि हे सगळं छान परतून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने ही आपली भेंडीची भाजी इथे तयार झालाय. एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं. तेलामध्ये इथे मी बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली आहे. मध्यम गॅसवरती ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. भेंडी आधी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि मग ती आपल्याला चिरून घ्यायची आहे. भेंडी परतत असतानाच मी याच्यात थोडासा आमसूल टाकून घेतलाय. आता झाकण ठेवून ही भेंडी आपण 4 ते 5 मिनिटं छान शिजून घेऊ. 4-5 मिनिटं मंद गॅसवरती भेंडी शिजून झाल्यानंतर हे बघा, या पद्धतीने मी चेक करून पाहिलं, भेंडी व्यवस्थित शिजली आहे. आता ती मी बाजूला काढून घेतली. आता ह्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं. तुम्हाला हवं तर मोहरी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. ठेचून घेतलेला लसूण मी इथे टाकून घेतलाय. 5-6 लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने ठेचून घेतल्या. 1 छोटा कांदा बारीक चिरून मी आता या तेलामध्ये परतून घेते. कांदा आपल्याला नेहमीप्रमाणे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदा आता इथे परतून झालाय. आता याच्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर हे सगळं टाकून मी छान एकजीव करून घेतलंय. आता हे मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून झाले की मग याच्यात आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर इथे आपण जी भेंडी शिजवून घेतलेली होती ती टाकायची आहे. भेंडी आता ह्या मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे.
हे पहा, भेंडी या मसाल्यांमध्ये छान एकजीव झालेली आहे। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे झाकण ठेवून पुन्हा ही 2-3 मिनिटं शिजूनही घेऊ शकतात। आता आपली ही जी भेंडीची भाजी आहे ती छान परतून झालेली आहे आणि अगदी व्यवस्थित शिजली आहे। आता याच्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा। हा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती ही भाजी 2 मिनिटं परतून घ्यायची। अशा पद्धतीने भेंडीची ही भाजी सुद्धा इथे तयार झाली आहे। त्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं, त्यात बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली आणि ही भेंडी आपल्याला इथे छान परतून घ्यायची आहे आणि अगदी अर्धवट शिजेल इथपर्यंत शिजून घ्यायची आहे। हे पहा, भेंडी इथे बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ। त्यानंतर याच कढईमध्ये पुन्हा 1 ते 1.5 छोटा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरं छान तडतडलं आहे। आता याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या आहे। हा लसूण तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला हिरवी मिरचीचे काप टाकून घ्यायचे। मी ही भाजी डब्यासाठी बनवते, त्यामुळे फक्त एका व्यक्तीसाठीची भाजी बनवते, त्या अंदाजाने इथे मी हिरवी मिरची टाकून घेतली आहे। आता याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतली आहे। हळद टाकल्यानंतर आपण जी भेंडी मगाशी थोडीशी शिजून घेतलेली होती ती भेंडी आपल्याला याच्यात परतून घ्यायची आहे। अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे। लहान मुलांच्या टिफिनसाठी तर उत्तम हा पर्याय असतो। आता सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ टाकायचं आणि 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती ही भेंडी झाकण न ठेवता परतून घ्यायची। अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार झाली।